नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, ज्या महिलांची KYC झालीच नाही आहे, व्यवस्थित ऐकून घ्या। माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणी KYC करायचं राहून गेलेल्या आहेत, ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे किंवा काही कारणास्तव त्यांना KYC करताच आली नाही आहे, आता ती पहिल्यांदा असो की दुसऱ्यांदा असो, परंतु त्यांना KYCच करता आली नाही सुरुवातपासून, त्या सर्व महिलांना किंवा मग बहिणींना KYC करण्यासाठी नवीन ऑप्शन कधी मिळणार यावरच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। आता तुम्ही बघू शकता की वेळोवेळी आपण ज्यांची KYC झालीच नव्हती किंवा मग ज्या KYC झाली असताना त्यांचा चुकी झाली होती, त्यांच्यासाठी सुद्धा आपण खूप सारे व्हिडिओज बनवलेले होते आणि एक छोटीशी मोहीम चालू केली होती की सरकारला कळावं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात यावी आणि त्यांना मुदतवाढ देऊन त्यांची ही KYC परत सुरू करण्यात यावी। त्याचबरोबर आपण हे सुद्धा सांगितलं होतं की ऑनलाईनच मोबाईलवरूनच तुमची KYC होऊ शकणार, कारण की जे काही अंगणवाडी सेविकाताई आहेत यांनी स्पष्ट नकार दिलेला होता आणि तसंच झालं। तुम्हाला मुदतवाढसुद्धा मिळाली आहे आणि KYC तुमची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन मोबाईलद्वारे होत आहे। आता तुम्ही बघू शकता की यामध्ये आता ज्यांची KYC होत आहे त्याच बहिणी आहेत ज्यांची की KYC चुकली होती, म्हणजेच की जे प्रश्न निवडताना, जे पर्याय निवडताना त्यांनी चुकी केली होती, त्या बहिणींना सध्या हे पोर्टल चालू झालेलं आहे आणि चुकीची दुरुस्ती त्या ठिकाणी त्यांची होत आहे। परंतु मग बाकी बहिणींचं काय, ज्यांची KYC झाली नाही आहे, ज्यांची KYC करताना त्यांना खूप प्रॉब्लेम आले होते, OTP येत नव्हता किंवा पोर्टलच सुरू होत नव्हतं किंवा मग 31 डिसेंबर 2025च्या आधी आणि 31 डिसेंबरपर्यंत त्यांनी KYC करण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप पुष्कळ गर्दी, कारण की खूप साऱ्या बहिणींनी शेवटची तारीख असल्यामुळे त्या 8-15 दिवसांमध्ये त्या वेबसाईटवर खूप सारी गर्दी केल्यामुळे वेबसाईट हँग झाली असेल किंवा मग चालतच नसतील व्यवस्थित, त्यामुळे सुद्धा काही बहिणी आपली KYC करण्यास चुकल्या होत्या। तर मग आता तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या बहिणी 50 ते 60 लाख महिलांची KYC ही बाकी राहिलेली होती, त्यांची KYC झालीच नव्हती, मग त्यांना हप्ते लाभ बंद होणार होते। तर मग आता अशातच आपण एक मोहीम चालू केली होती आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींनीसुद्धा रस्त्यावर उतरून धरणे आंदोलनं करून, चक्का जाम करून सरकारच्या ध्यानात ही गोष्ट आणून दिलेली होती। तर आता त्यांच्यासाठी KYCची जे ऑप्शन आहे ते चालू तर झालेलं आहे, परंतु फक्त त्याच बहिणींसाठी झालेलं आहे की ज्यांची KYC चुकलेली होती आणि आता सध्या त्यांना KYC त्यांची दुरुस्ती करण्यासाठीच तिथं ऑप्शन देण्यात आलेला आहे। म्हणजे तुमची जर KYC चुकलेली असेल किंवा पर्याय निवडताना तुम्ही चुकी केली असेल, तुमचं जे काही उत्तर आहे ते तुम्ही चुकवलेलं असेल, तर तुम्हाला ही KYC आता ऑनलाईन करता येत आहे, तुमची चुकीची दुरुस्ती तुम्हाला करता येत आहे। परंतु ज्यांची KYCच झाली नाही, ज्यांची KYC पहिल्यांदाच किंवा मग 2-3 वेळा ट्राय केल्यानंतरही झालीच नाही आहे आणि त्यावेळेस त्या राहून गेलेल्या होत्या आणि आता यामध्ये त्यांची KYC होत नाही आहे, कारण की सध्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठीच KYC होत आहे। तर मग आता त्यांना KYC करताना प्रॉब्लेम येत आहे, कारण की एरर येत आहे। त्यामध्ये असं दाखवत आहे की हा क्रमांक म्हणजेच की आधार क्रमांक या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आहे, म्हणून तुमची KYC होत नाही, अशा प्रकारचा एरर तिथं दाखवत आहे। तर मग सरकार याकडे लक्ष देणार आहे का? सरकार यांना पुन्हा KYC करण्यासाठी संधी देणार आहे का? देणार तर कधी देणार? कारण की आता पुष्कळ दिवस होऊन गेले, 15 ते 18-20 दिवस होत आलेले आहेत लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी जी संधी दिली आहे त्या संधीमध्ये चुकीची दुरुस्तीसाठीच ही संधी देण्यात आलेली आहे आणि शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026। तर मग आता ही तारीख जवळजवळ येत आहे, जवळपास आता 1 महिना 5-6 दिवस राहिले असतील, 8 दिवस राहिले असतील आणि या कालावधीमध्ये जर ज्यांची KYCच झाली नाही आहे त्यांना जर लवकर संधी मिळाली नाही किंवा पुन्हा त्यांच्यासाठी नवीन एडिट ऑप्शन चालू जर केलं नाही सरकारनं, तर त्यांना खूप उशीर होणार आहे। म्हणजेच मग त्यांचा फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचे हप्तेसुद्धा त्यांचे थांबू शकतात। मग सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर
हे ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी त्याच पोर्टलवर चालू केलं पाहिजे, जेणेकरून दोन्ही महिलांना या ठिकाणी त्यांची KYC करता येईल. जसं की आधी व्हायचं सर्वच महिलांना तिथं आपली KYC करता यायची, परंतु आता फक्त चुकीचं दुरुस्ती करण्यासाठीच ऑप्शन दिलेलं आहे. परंतु पूर्णच वेबसाईट जर पूर्ण जे काही ऑप्शन आहेत त्या वेबसाईटवरच चालू करून दिले तर मग ज्यांची KYC झालीच नाही त्यांनासुद्धा आपली KYC करता येणार आहे, आणि ज्यांची KYC चुकलेली होती त्यांनासुद्धा त्याच ठिकाणी आपली KYC करता येणार आहे. आता तुम्ही बघू शकता सरकार यावर आता किती वेळ घेणार आहे किंवा मग कधीपर्यंत हे आपल्याला ऑप्शन देणार आहे हे आपल्याला थोडं बघावं लागणार आहे, कारण की वाट बघावं लागणार आहे. याबद्दलचं काहीही माहिती किंवा मग वक्तव्य किंवा मग कुठल्याही प्रकारचं शासन निर्णय अजून आलेला नाही आहे, कारण की अजूनही या बहिणींना अजूनही थांबावं लागणार आहे असं वाटत आहे. तर त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, जिथं तुमचं तालुका असेल किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तिथं महिला व बाल विकास कार्यालय असते, महिला व बाल विकास विभाग, या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि तिथं तुम्ही अर्ज देऊन आपली समस्या त्यांना सांगू शकता, म्हणजे जेणेकरून तिथले अधिकारी वर त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत हे गोष्ट पोहोचवतील, त्यांना सांगतील, म्हणजे सरकारच्या ध्यानात ही गोष्ट येणार आहे, मंत्रालयात ही गोष्ट जाणार आणि त्यानंतर आपल्याला हे नवीन ऑप्शन मिळणार आहे. म्हणजे आपण जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. सरकार याकडे जास्त लक्ष देणार नाही आहे, कारण की आपल्याला काही ना काही करावंच लागणार आहे. या अगोदरसुद्धा लाडक्या बहिणींनी धरणे आंदोलनं चक्काजाम वगैरे केलेलं आहे, तशा प्रकारातलं आपल्यालासुद्धा काही ना काही करावंच लागणार आहे. जोपर्यंत सरकार हे ऑप्शन देत नाही तोपर्यंत आपल्याला काही ना काही करावंच लागणार आहे. सरकारच्या ध्यानात ही गोष्ट आपल्याला आणून द्यावी लागणार आहे, तरच आपल्यासाठी हे जे काही ऑप्शन आहे हे येणार आहे. तर बघा ताईंनो, वेळोवेळी मी तुमच्याबद्दल असे व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून सरकारलासुद्धा ध्यानात ही गोष्ट आली पाहिजे, आणि मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगत असतो की सरकारची चुकी होती, कारण की सरकारनं जी काही वेबसाईट चालू केली होती त्यावेळेस प्रश्न व्यवस्थितरित्या विचारले नव्हते. घुमून फिरून प्रश्न विचारल्यामुळे खूप साऱ्या बहिणी गोंधळलेल्या होत्या. त्यांना त्या ठिकाणी कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं, होय म्हणावं की नाही करावं हे सुचतच नव्हतं, कारण की प्रश्नच तसे विचारण्यात आले होते. मग ही चूक कोणाची आहे तर सरकारची आहे, कारण की भोळ्या बाबड्या आपल्या ज्या काही बहिणी आहेत त्यांना एकतर व्यवस्थितरित्या ते समजत नाहीत, आणि इतर ठिकाणी जर त्यांनी KYC केली असेल तर ज्यांना त्यामधली माहिती असेल त्यांनी तर व्यवस्थित ते ऑप्शन निवडलेले असतील, परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांनीसुद्धा ते गोष्टी चुकवल्या असतील. त्याचबरोबर ज्यांना हे प्रश्नाचे उत्तर आलीच नाहीत त्यासुद्धा राहूनच गेले असतील की काय करावं काय नाही, त्या पेचामध्ये ते KYC करण्याचं राहूनच गेले असतील. त्याचबरोबर वेबसाईट चालायची नाही किंवा मग OTP लवकर यायचं नाही, OTP 8-8, 9-9 मिनिटांनी आल्यावर तो OTP त्यामध्ये टाकल्यावर एरर दाखवायचा. तर अशा प्रकारचे खूप सारे समस्या होत्या ह्या लाडक्या बहिणींसमोर आल्या होत्या, आणि त्याचमुळे त्या KYC करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. मग आता सरकारनं याकडे ध्यान द्यायला पाहिजे आणि सरकारनं त्यांना पुन्हा संधी द्यायला पाहिजे. जशी की ज्यांची KYC चुकली आहे त्यांना जशी संधी मिळाली तशीच ज्यांची KYC झालीच नाही, मग ती पहिल्यांदा असो दुसऱ्यांदा असो कितीदाही असो, खूपदा ट्राय केल्यावरही त्यांची KYC झालीच नाही आहे तर त्यांनासुद्धा एक संधी द्यायला पाहिजे, आणि त्याचबरोबर त्यांना मुदतवाढ देऊन त्यांची KYC करून घ्यायला पाहिजे. तर असं वाटत आहे की सरकार तुम्हाला असं वाऱ्यावर सोडणार नाही आहे, कारण की सरकारच्या ध्यानात ही गोष्ट आहे, परंतु जोपर्यंत या बहिणींची KYC होत नाही, ज्यांची की चुकीची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे ऑप्शन मिळणार नाही. म्हणजे खूप आणखीन काळ लागणार, म्हणजे उशीर लागणार आहे, 1 महिना थांबावं लागणार आहे असं वाटत आहे. परंतु सरकारनं याआधीच त्या वेबसाईटमध्येच फेरबदल करून ती वेबसाईट अपडेट करून दोन्ही KYC एक साथच झाली पाहिजे अशा प्रकारचं अपडेट करायला पाहिजे, जेणेकरून चुकीची दुरुस्तीसुद्धा त्याच ठिकाणी होणार आणि ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे त्या बहिणींनासुद्धा KYC लगेचच त्या ठिकाणी होऊ शकते. तर आता अशा प्रकारे जर काम झालं तर लवकरात लवकर सर्व बहिणींना हप्ते नियमित चालू होणार आहेत, त्यांचे हप्ते थकीत राहणार नाही आहेत. तर सरकारनं लवकरात लवकर हे चालू करायला पाहिजे. माझं एक प्रकारे आवाहन आहे किंवा नम्र विनंतीसुद्धा आहे सरकारला की याकडे ध्यान द्यावं. आदित्य तटकरे यांनीसुद्धा याकडे ध्यान द्यावं आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींची ज्या बाकी राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठीसुद्धा KYCचं ऑप्शन लवकरात लवकर आणून द्यावं. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.